त्याच्यामध्ये तो इनबिल्ट जीपीएस ट्रॅकर आहे. जसं आता आपण हेडफोन पण वापरतो राईट, जीपीएस ट्रॅकर त्याच्यामध्ये बसू शकतो. त्याला चार्जिंगचं पण तुम्ही ऑप्शन देऊ शकता आणि तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन मोबाईलवर घेऊ शकता. देयर इज नो नीड टू किंवा कोणीतरी QR कोड स्कॅन करेल आणि ज्याला ते सापडलं असेल पेट त्याला ते QR कोड बद्दल माहित असेल बरोबर, आणि ते क्लिक करायला पाहिजे ना की QR कोड आहे ते. बिकॉज एरिया जर रुरल आहे तर ते कोणाला सापडलं आपल्याला पण माहित नाही. तुमच्या सगळ्या एखाद्या स्टुडंटला सापडलं तर ठीक आहे, पण ज्याला ह्याच्याबद्दल काही माहितीच नाही, त्याच्याकडे मोबाईलच नसेल स्मार्टफोन, तर काय प्रॉब्लेम होणार. त्यापेक्षा जीपीएस ट्रॅकर आणि तुमच्या मोबाईल तुम्ही कनेक्ट केला सो इट कुड बी अ गुड प्रोडक्ट. ऍक्च्युअली रादर इट्स अ गुड प्रोडक्ट. असे कुठल्याही प्रकारचे बेल्स नाही आहे. इव्हन तुम्ही म्हशी वगैरे जे काही चालू म्हणतात, गाई वगैरे, जनावर, शेळ्या वगैरे, त्यांच्यासाठी सुद्धा हे सिस्टीम करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट पण काय जास्त नाही आहे ते घ्यायला. सो जरा जोरात टाळायला पाहिजे या गोष्टीसाठी. ज्यांना झोप यायला लागली होती कदाचित झोप गेली असेल, पण रुरल एरियामध्ये हे खरोखर एक जर हा प्रॉब्लेम तू आयडेंटिफाय केलेला आहेस, सोल्युशन बद्दल आपण बोललो होतो. मे बी याच्यामध्ये बरेचसे इटरेशन्स करावे लागतील, बरेचसे काही डेव्हलपमेंट मध्ये करावे लागतील, पण तसा जर बेल्ट तयार केला गेला तर निश्चित त्याचं मार्केट पोटेन्शियल इथं आहे. ट्रू का? जसं कादंबरीनं आता तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून लगेच आपल्याला सोल्युशन मिळालं होतं, काय करू शकतो, ऍटलीस्ट एक डायरेक्शन मिळाली. एक एक्झाम्पल शेअर करतो. 11 वर्षाचा एक मुलगा, ठीक आहे, मुंबईमध्ये राहिला होता, म्हणजे राहतो तो मुंबईतला. आणि तुम्हाला माहिती आहे की एखाद्या वेळेला आपण एखाद्या घरात फंक्शन असेल दुसऱ्या ठिकाणी, तर आई वडील काय करतात, लहान मुलांसोबत घेऊन जात असतील, म्हणजे शाळा त्यावेळेला शाळा असतील तर त्यावेळेला सोबत बॅग घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये वही पुस्तक वगैरे अभ्यासाचं सामान पण सोबत त्यांचं असतं. मुंबईतच दुसऱ्या एका ठिकाणी फॅमिली फंक्शनला तो गेला होता त्याच्या आई वडिलांसोबत आणि समहाऊ डोंट नो त्याची मॅथमॅटिक्सची बुक तिथं तो विसरला. ठीक आहे, घरी आला त्याला कळलं की आपल्या सॅकमध्ये नोटबुक नाही आहे आपली मॅथमॅटिक्सची. मग त्यानं त्याच्या पप्पांना फोन केला, बाबांना फोन केल्यानंतर ते म्हणले की मला असं माझी नोटबुक हरवली, विसरली आणि मला ती नोटबुक लागणार आहे बिकॉज परवा दिवशी माझी एक्झाम आहे. त्याच्याकडून काय म्हणलं की बाबा एक तर ते लांब आहे, त्यामुळं ऑफिसमधला कोणी माणूस किंवा हे जायला वेळ नाहीये आणि ते जर पाठवलं आणि ते आणायला जो काही वेळ जाईल आणि पैसे लागतील त्याच्यापेक्षा बेटर आहे की मित्राची कोणाची तर नोटबुक घे त्याची झेरॉक्स नको. तो म्हणला नाही, मला माझीच बुक पाहिजे ना, तुम्ही कुरिअर कंपनीला सांगा, कुरिअर करायला सांगा. तर कुरिअर करायचं जरी म्हणलं तरी आपल्याला पण माहिती आहे की आज जर समजा कुरिअर टाकलं तर ते कधी पोहोचतं, ऍटलिस्ट दुसऱ्या दिवशी, बरोबर. तर सेम डे डिलिव्हरी पॉसिबल नाहीये. मग त्याचं हे लक्षात आलं की आपल्या इथं एवढं मोठ्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढ्या ऍडव्हान्समेंट आहे, बट स्टील विदिन अ सिटी सेम डे डिलिव्हरी ऑप्शन नाहीये. आणि त्यानं त्याचे काय होतं प्रॉब्लेम, तो त्याच्या अंकल सोबत काकांसोबत डिस्कस केला आणि त्यांना विचारलं की आपण असं काय तर चालू करूयात का एखादी कंपनी की जी असं काही जर विसरलं असेल तर ते सेम डेला आपण पार्सल देऊ शकतो. आता त्याचं नाव होतं आहे तिलक मेहता. सो नाव मेहता, रक्तातच बिझनेस आणि या सगळ्या गोष्टी असतात. माझ्या घरात जरी मी सांगितलं असतं 11व्या वर्षी अभ्यास कर, झाला का अभ्यास, ठीक आहे, आणि ते कुठेतरी गोष्टी हे झाल्या असतात. पण तिथं थोडासा वेगळा रिस्पॉन्स मिळाला काकांकडनं, त्यांना पण ही गोष्ट क्लिक झाली की सेम डे डिलिव्हरी. आणि मग बऱ्याचशा गोष्टी असतात, कधी कधी आपण चार्जर विसरून आलेलो असतो घरामध्ये, काही डॉक्युमेंट्स विसरलेलो असतो, काही इम्पॉर्टंट गोष्टी विसरलेलो असतो की ज्या छोट्या प्रमाणामध्ये सेम डे डिलिव्हरी करणं पॉसिबल आहे. मग त्यांची थॉट प्रोसेस चालू झाली आणि मग त्या दोघांनी एक कंपनी फॉर्म केली, टीम फॉर्म केली आणि मग एक्झिक्युशन मॉडेल तयार केलं. स्ट्रेंथ्स विकनेसेस काय आहेत, पोटेन्शियल काय आहे आणि हे कसं गो टू मार्केट करू शकतो, कसं घेऊन जाऊ शकतो याचा टोटल अभ्यास केला आणि जवळपास 2 ते 3 वर्षानंतर एक कंपनी उभी राहिली. त्या कंपनीचं नाव आहे पेपर्स अँड पार्सल्स. नाव ऐकलंयचं? तिलक मेहताची केसरी ऐकली? कोणाकोणाला माहिती आहे नाव तिलक मेहता, पेपर्स पार्सल्स?
आज त्या कंपनी, आता तिलकचं वय आय थिंक 16-17 काहीतरी आहे, आणि त्या कंपनीचा टर्नओव्हर आता 100 कोटींचा. बघा 16-17 15-16 वयाचा एक मुलगा जो 11व्या वर्षी ज्याच्या डोक्यात विचार आला, त्याला त्याच्या पॅरेंट्सनी किंवा सपोर्ट केला, आणि आज तो टार्गेट ठेवतो की त्याच्या कंपनीचा टर्नओव्हर आता 100 कोटींचा आहे, तो तुम्हाला स्केलेबल करायचा, मग हे रिप्लिकेट करायचं आहे मुंबईच्या बाहेर सुद्धा. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी केला. मुंबईच्या डब्यावाले ऑलरेडी नेटवर्क आहे, मुंबईच्या लोकल्स ऑलरेडी नेटवर्क आहे, सगळे रिसोर्सेस आहेत. त्यांनी फक्त काय केलं, इनोव्हेशन केलं त्याच्यामध्ये की ह्या सगळ्याला एकत्र आणलं. सो एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन पर्यंत जात असताना एक, आणि त्या स्टेशनच्या 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जेवढे डबेवाले असतील किंवा छोटे कुरिअरवाले असतील किंवा पार्सल देणारे जे काही कंपनी असतील त्यांचे जे काही कुरिअर बॉय, त्यांना त्यांनी ऍप्लिकेशन वरती आणलेलं. सो आज जर मी पार्सल टाकलं की जवळच्या लोकल स्टेशनवरती जातं, तिथून तो पर्सन ज्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जातं त्या डेस्टिनेशनच्या स्टेशन पर्यंत घेऊन जातो, तिथून ते डिस्ट्रीब्यूट होतं तिथल्या 5 किलोमीटर रेडियसमध्ये. ऍप्लिकेशन बेस सगळं आहे, सेल्फी काढणं हे काढणं, जे काही सिक्युरिटीच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. राईट. पण एक सिंपल थॉट, आज 100 कोटींची कंपनी. बऱ्यापैकी कळालं की कसं चाललं हे सगळं, इकोसिस्टम कशी वर्क करायला लागली किंवा काय त्या गोष्टी. आता इन्क्युबेशन सेंटर्स, आता आपण म्हणतो की सर आमच्याकडे आम्हाला पण करायचं आहे पण पैसा, बरोबर, आम्हाला पण करायचं कारण आमच्याकडे रिसोर्सेस नाही आहे. ठीक आहे. पॅरेंट्स म्हणतात की पहिल्यांदा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा, चांगली नोकरी करा, जॉब करा, एक्सपिरियन्स घ्या, आणि मग एक्सपिरियन्स घेतल्यानंतर थोडे पैसे कमवा आणि मग तुम्ही याच्याकडे. त्यांचा थॉट चुकीचा नाहीये, बिकॉज दे आर वरीड अबाउट युअर करिअर. ओके, बट व्हॉट इज द राईट टाइम?